Good afternoon. In today's lecture of consumer electronics, we are continuing the unit number 2, that is CD player fundamentals. In previous lecture, we have studied the block diagram of CD player, the hi-fi amplifier. Now today, we'll study the next topic, that is graphic equalizer. Students, what is graphic equalizer? Graphic equalizer provides you suitable platform for controlling the bass, treble as well as gain of audio frequencies. बघा, पूर्ण ऑडिओ फ्रिक्वेन्सी आहे 20 हर्ट्ज to 20 kilohertz. 20 hertz to 20 kilohertz. So you cannot directly control bass, treble gain of entire frequency by using single point or single circuit. So what you have to do, you have to divide these frequencies. You have to divide these frequencies into different audio frequency range. Okay, and that audio frequency range is called as octave. कारण की ते एका प्रॉपर ऑक्टेव फॉर्मॅट मध्ये आहे, म्हणून त्या फ्रिक्वेन्सी बँड्सला ज्याच्यामध्ये आपण ऑडिओ फ्रिक्वेन्सी डिवाइड करतो दॅट आर कॉल्ड एज ऑक्टेव्स. कन्सिडर we are starting from frequency 12.5. So first band of that audio frequency will be from 12.5 to 25, means almost double of your starting frequency. पहिला बँड झाला 12.5 ते 25 हर्ट्ज पर्यंत. सेकंड बँड विल बी फ्रॉम 25 to 50 हर्ट्ज, म्हणजे 25 चे डबल. थर्ड बँड विल बी फ्रॉम 50 to 100. फोर्थ विल बी 100 to 200. Likewise, next band will be the double of your starting frequency. 200 ते 400, 400 ते 800, 800 ते 1600, 1600 ते 3200, 3200 ते 6400, 12800, and finally 20 kilohertz. So this audio frequency is divided in some frequency bands. मग ती फ्रिक्वेन्सी बँड कशा फॉर्म मध्ये? ऑक्टेव फॉर्म मध्ये. पहिली बँड असेल 12.5 हर्ट्ज ते 25 हर्ट्ज, दुसरी असेल 25 ते 50, तिसरी असेल 50 ते 100. लाईकवाईज. मग आता ही फ्रिक्वेन्सी बँड मध्ये कसं डिवाइड करायचं, तर आपण सर्वांनी रेझोनंट फ्रिक्वेन्सी किंवा रेझोनंट कंपोनंट हे तुम्ही सगळ्यांनी शिकलेले. सो दिस रेझोनंट कंपोनंट काय करतो की इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेजिस्टरला वापरून फ्रिक्वेन्सीला सिलेक्ट किंवा फ्रिक्वेन्सी बँडला सिलेक्ट करतो. आपण ते सर्किट बघणार आहे. मग ग्राफिक इक्वलायझर काय करतं की ह्या ज्या बँड्स आपण तयार केले त्या बँड्सची फ्रिक्वेन्सी मध्ये जे जे काही ऑडिओ कंपोनंट येतील त्याचा गेन बूस्टअप आणि बूस्ट डाऊन करण्याचं काम करतो. मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो. ती डायग्राम तुम्हाला पाहिलं तुम्हाला कळेल की हे तुम्ही कुठे पाहिलेलं आहे. Have you ever seen this? कुठे बघितलं हे? Where you have seen this? ज्यावेळेस डीजे वाजवला जातो त्यावेळेस तुम्ही डीजे ऑपरेटरच्या समोरच्या पॅनलमध्ये एका चौकोनी बॉक्सवर हे कंट्रोल्स बघितलेले असतील. हे स्लाइडर असतात. तो डीजे वाला हे स्लाइडर असे अप अँड डाऊन मूव्ह करतो बघा. आठवलं का? मोस्टली मुलांनी बघितलं. सो these sliders are there. These sliders are moved up and down. So here when this slider is at center position, it provides
0 dB of gain. When this slider is at this position, this is called as plus 20 gain and this is minus 20 dB gain. म्हणजे हा स्लायडर इथून अप मूव्ह केला की सिग्नल्स हे बूस्ट होतात. बूस्ट म्हणजे जी काही फ्रिक्वेन्सी रेंज असेल ह्या रिलेटेड फ्रिक्वेन्सी रेंज असेल ती बूस्ट होते आणि इथून सिग्नल खाली आणला की अटिन्युएट होते. अटिन्युएट when all the sliders are at central location like this, म्हणजे सगळे फ्रिक्वेन्सी जे सीडी मधून बाहेर येतात सगळ्या फ्रिक्वेन्सी एकही अटेन्युएट होत नाही, एकही अँप्लिफाय होत नाही, ऍज इट इज पुढे जाते. आणि सगळे जर स्लायडर अप मूव्ह केले तर काय होईल, सगळे फ्रिक्वेन्सी सिग्नल्स हे अँप्लिफाय किंवा बूस्ट होऊन आउटपुटला स्पीकरला जातात. सगळे जर सिग्नल्स मी खाली आणले स्लायडर्स तर आवाज पुढे जाणार नाही, सगळे सिग्नल्स अटेन्युएट होतील. सो दिस इज ऑल्सो सीन इन युअर विनॅम्प प्लेअर. जो तुम्ही कम्प्युटरवर पीसीवर विनॅम्प थ्रू गाणे वाजवतात त्या विनॅम्पच्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला हे स्लायडर्स सापडतील. मोस्टली तुम्हाला तिथे असं पाहायला मिळते बघा, पॉप, जॅझ, करेक्ट, रॉक, असे बरेच तुम्ही पाहिलेले असतील. तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं की हे स्लायडर्स मूव्ह होतात बघा. आता पण तुम्ही लेक्चर संपल्यावर ज्यावेळेस तुम्ही लॅपटॉपवर विनॅम्प प्लेअर, कम्प्युटरवर विनॅम्प प्लेअर चालवाल, तुम्ही हे पद्धतीचे जर तिथे सिलेक्ट केलं तर हे पोझिशन्स खालीवर मूव्ह होतात. म्हणजे काय की तो फ्रिक्वेन्सीजला काय करतोय, फ्रिक्वेन्सीजला तो बूस्ट किंवा कट करतोय, अटेन्युएट करतोय. सो सी हिअर आय हॅव ड्रॉन दिस एंटायर फ्रिक्वेन्सी, audio frequency is divided into octaves. Octave. So first octave is from 12.5 to 25 frequency. ही जी काही frequency band आहे, starting frequency, end frequency. Next is 25 to 50, 50 to 100, 100 to 200, 200 to 400, 800, 1.6K, 3.2K, 6.4K, 12.8K and 20K. Likewise या frequencies पुढे अशा इन्क्रीज होत राहणार आहे, बरोबर. सो दिस फ्रिक्वेन्सीज बँड आर क्रिएटेड युजिंग दिस सर्किट. दिस इज द सर्किट ऑफ ग्राफिक इक्वलायझर. बघा, जो काही इनपुट आहे, इनपुट सिग्नल, ऑडिओ वेव्ह, साऊंड वेव्ह इथे दिली जाते. दिस L1, C1 अँड R, दिस इज कॉल्ड एज अ बँक, रेझोनंट बँक. ही रेझोनंट बँक काय करते, या पूर्ण एंटायर ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंज जी इथे येते 20 पासून 20 किलोहर्ट्ज पर्यंत, या सर्वांना डिवाइड करते. इथे 5 दाखवले, असे तुमचे जेवढे ऑक्टेव्ह असतील तेवढे इथे कंपोनंट्स असणार आहे ओपॅम्प मध्ये. अँड ऍट द आउटपुट यू विल गेट ऑडिओ वेव्ह. ऍट द आउटपुट यू विल गेट ऑडिओ वेव्ह. इट इज व्हेरी सिम्पल गेटिंग. सो दिस L1, C1, L2, C2, L3, C3, L4, C4, these will select this frequency bands. आणि इंडिव्हिज्युअली तुम्ही हे स्लायडर ज्यावेळेस अप आणि डाऊन मूव्ह करता त्यावेळेस तेवढ्याच फ्रिक्वेन्सीला बूस्ट किंवा अटेन्युएट केला जातो. सो दिस पोझिशन ऑफ स्लायडर विल डिटरमाइन द गेन ऑफ दिस सर्किट्स. याला टँक सर्किट म्हणतात, टँक सर्किट, रेझोनंट टँक सर्किट. सो जेवढे स्लायडर तुम्हाला इथे दिसतात तेवढे सर्किट कंपोनंट इथे असणार आहे. तुम्ही जेवढा स्लायडर अपवर्ड किंवा डाऊनवर्ड मूव्ह केला त्या पद्धतीने याचा गेन कमी जास्त होणार. मग तुम्ही हे जे ह्या लो फ्रिक्वेन्सीज आहे, तुम्ही जेवढा बुस्टअप केला तेवढा आवाज कसा येईल, जसा वूफर मधून वूफ वूफ आवाज येतो ना, तशा पद्धतीचा आवाज बाहेर येतो, बरोबर. या लो फ्रिक्वेन्सीला तुम्ही अँप्लिफाय केलं तर. या हाय फ्रिक्वेन्सीला तुम्ही अँप्लिफाय, हे सगळे स्लायडर अपवर्ड मूव्ह केले आणि हे डाऊनवर्ड मूव्ह केले तर आवाज एकदम बंद खोलीमध्ये असल्यासारखा आवाज येतो, करेक्ट. एका क्लोज रूम मध्ये असलं तर ट्रिबल आहे, त्याच्यामध्ये तो आपण म्हणतो ना, जसं तुम्ही आता मी बोलल्यावर ऐकताय उफ उफ, तो आवाज तुम्हाला ऐकायला मिळत नाही. टोटल ट्रिबल साऊंड असतो. ट्रिबल म्हणजे जो माणसाचा साऊंड आहे, हाय फ्रिक्वेन्सी कंपोनंट त्याच्यात जास्त असतं. ओके, सो दॅट इज ट्रिबल. सो दिस इज ग्राफिक इक्वलायझर. सो ग्राफिक इक्वलायझर काय करतो की तुम्हाला ग्राफिकली तुम्हाला स्लायडर्स अपवर्ड डाऊनवर्ड मूव्ह करण्यासाठी तुम्हाला एक चान्स देतो, किंवा ते सर्किट तुम्हाला साऊंडला बूस्ट किंवा अटेन्युएट करण्यासाठी चान्स देतो. कसं, ग्राफिकली. ओके, सो दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज अ
graphic equalizer. So this is, in this way the tank circuit, is designed, and audio frequencies are divided into octaves. हे बँड ऑक्टेव फॉर्म मध्ये बघा, ह्या प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी बँडविड्थ सेम नाही. हा बघा, बँडविड्थ इन्क्रीज होत जाते. सो दिस इज नॉट सेम, बँडविड्थ इज नॉट सेम. ओके, इज देयर इन डाउट हियर in graphic equalizer? Okay, clear na? Graphic equalizer point is clear. So we'll move on to the next topic. That is the CD pickup assembly. First of all, I'll show you this CD player block diagram. Correct na? So we have seen this CD player block diagram. Here you have seen the optical assembly. Correct? Optical assembly काय करतं? CD वरचा डेटा रीड करण्याचा प्रयत्न करतं. बरोबर, CD प्लेयरचा डेटा रीड करण्याचा प्रयत्न करतो. सो हाऊ इट रीड्स द डेटा, आय विल शो यू using the diagram. Okay, so give me some time for drawing this diagram. I am drawing this diagram. So first of all, CD pickup assembly, what it does, it reads the data from your CD player. Okay, and first of all, how the nature of CD is there. So CD records the data in the form of pits and flats. आता पिट्स आणि फ्लॅट म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, देन लेझर असेंबली इज यूज्ड. ऍक्च्युअली द लेझर असेंबली, व्हॉट इट डज, इट डायरेक्ट्स द लेझर सिग्नल ऑन टू द सीडी, म्हणजे फोकस करतो, आणि फोकसिंग झाल्यानंतर so here it is, this diagram. So this is your LED. The rays emerges out like this. Correct? This is one collimator lens. Through this lines travel up to this. This is concave lens. This concave lens focuses the rays at one particular point on your CD surface. Again the rays are reflected back. So this is the path. See, they are going in upward direction. Then these rays are reflected through this semi-transparent prism onto this diode. So this is photodiode. Semi-transparent mirror. See, so this is your pickup assembly, the entire diagram. How this pickup assembly works? See this.
through LED or your laser. You can use laser also. This laser emits the light rays in upward direction, but we know that light is generally spreading in nature. Light is spread होत असते. So these collimator lenses are used for directing these rays. बघा हे rays असे तिरपे तिरपे मूव होत आहेत. So these rays are made in the form of parallel lines. Parallelly मूव व्हायला सुरुवात करतात. कशामुळे? Collimator lens मुळे. Okay. So collimator lens will guide these rays towards CD. So these rays travels through this semi-transparent mirror. ही जी मिरर आहे ती सेमी ट्रान्सपरंट असते. कशी असते हे बघा दाखवतो. या मिरर मध्ये हा पूर्ण जो ग्लास असतो, या ग्लास मध्ये असे थोडासा मिरर लाईक स्ट्रक्चर असतो. म्हणजे हा इन बिटवीन स्ट्रक्चर जो आहे हा ट्रान्सपरंट असतो आणि हा जो लाईन वाला स्ट्रक्चर आहे हा ग्लास म्हणजे आपली मिरर असते, मिरर, आणि ज्याच्यावरून लाईट ही ह्या बाजूला रिफ्लेक्ट होणार. काही रेज इकडून सरळ वरती जातील कारण की फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये तो रिफ्लेक्शन देत नाही. रिव्हर्स डायरेक्शन मध्ये काही काही ठिकाणी असे मिरर टाइप स्ट्रक्चर असतं, मिरर, आरसा, त्याच्यावरून ते रेज इकडे रिफ्लेक्ट होणार. सो दिस इज सेमी ट्रान्सपरंट मिरर. देन दिस इज द लेन्स विच मेक्स दिस रेज युनिफॉर्म और लिनियरिटी प्रोड्यूस करतो. त्याला ज्याला आपण पोलरायझेशन करतो, पोलरायझेशन. दिस लेन्सेस मेक देम पोलराइज्ड. दिस कॉन्केव्ह लेन्स सगळ्या बीमला, जसं इथे इनिशियली सगळे बीम स्प्रेड होते, त्याच्यानंतर ह्या पर्टिक्युलर पॉइंटला फोकस करण्यासाठी ही कॉन्केव्ह लेन्स यूज केली जाते, जेणेकरून सगळे जे रेज आहे ते एका पर्टिक्युलर पॉइंटवर सीडीवर फोकस होतील. सो ऑन टू दिस सीडी तुम्ही हे खड्ड्यांसारखे स्ट्रक्चर बघू शकता. सो इनिशियली जी सीडी सरफेस असते, इनिशियली द सीडी सरफेस इज प्लेन लाईक दिस. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर डेटा राईट करता त्यावेळेस त्याच्यावर असे पिट्स आणि फ्लॅट्स क्रिएट होतात. पिट्स आणि फ्लॅट क्रिएट होतात. ओके. मग पिट म्हणजे खड्ड, PIT, पिट. सो पिट मीन्स देर इज डिजिटल 1 इज स्टोअर, डिजिटल 1 स्टोअर केलाय, आणि फ्लॅट मीन्स डिजिटल 0 स्टोअर केलाय. तर बघा हे इथे तुम्हाला वाटेल की प्रत्येक पिट आणि फ्लॅटची जी साईज आहे ती डिफरंट दिसते, तर तसं नाहीये. इथे 2 कन्झिक्युटिव्ह फ्लॅट आहे. हे बघा, पिट फ्लॅट, फ्लॅट पिट फ्लॅट फ्लॅट पिट फ्लॅट पिट फ्लॅट पिट फ्लॅट पिट पिट, अशा पद्धतीने त्याच्यावर पिट्स आणि फ्लॅट्स असतात. मीन्स इट इज हॅव्हिंग द डिजिटल डेटा स्टोर्ड ऑन द सीडी प्लेअर. ओके. मग ह्या पॉइंटवरून रेज पुन्हा रिफ्लेक्ट होतात बॅकवर्ड. म्हणजे त्यांनी काय डिटेक्ट केलं इथे? फ्लॅट. इथे डिटेक्ट काय केला? फ्लॅट. सो रेज आर रिफ्लेक्टेड बॅक. अगेन दे फॉलो द सेम पाथ ज्याच्यावरून ते गेलेले. इथे आल्यावर ड्यू टू दिस सेमी ट्रान्सपरंट मिरर रेज आर रिफ्लेक्टेड टुवर्ड्स, काही रेज, सगळे नाही, काही रेज, जेवढे रेज ह्या ग्लासवर पडतील, मिररवर पडतील, ह्या लाईन्सवर, त्याच्यावरून ते रिफ्लेक्ट होतील इकडे. अँड थ्रू दिस लेन्स अगेन दे आर पॉइंटेड टुवर्ड्स फोटोडायोड. फोटोडायोडच्या एका पॉइंटला ते कलेक्ट झाले पाहिजे म्हणून. अँड फोटोडायोड रिसिव्स दॅट डेटा अँड इट इज कन्वर्टेड टू इलेक्ट्रिकल फॉर्मॅट. सो LED converts electrical energy into light energy. Light energy is focused, passes parallelly, then again focused on CD surface. From CD surface, rays are reflected back, and then they are reflected towards photodiode. Photodiodes convert this light rays into electrical format. मग जिथून डेटा रिफ्लेक्ट होतो तिथे आउटपुटला तुम्हाला काय मिळेल? बायनरी 0. आणि जिथून जो पिट आहे, पिट म्हणजे खड्ड, त्या खड्ड्यावरून रेज रिफ्लेक्ट होत नाही. रेज नॉट रिफ्लेक्टेड फ्रॉम पिट, दे आर रिफ्लेक्टेड फ्रॉम फ्लॅट. पिट वरून रेज रिफ्लेक्ट होत नाही. सो दे रेज ज्यावेळेस रिफ्लेक्ट होत नाही म्हणजे फोटोडायोडला आउटपुट मिळत नाही, त्यावेळेस डिजिटली 1 इज कन्सिडर्ड. ओके.
So in this way, from laser, rays are guided towards CD. From CD surface, rays are reflected back. They are guided towards photodiode, and then photodiode receives the data. And they convert it to, light rays are converted to electrical form. So in this way the CD pickup assembly works. जे आपण इथे बघितलं ही CD पिकअप असेंबली कशा पद्धतीने काम करते. टर्न टेबल आहे ज्याच्यावर CD ठेवलेली आहे. हे फोकसिंग आणि ट्रॅकिंग काय करतं, ऑप्टिकल पिकअप असेंबलीचा डेटा हा CD वर जातो. CD वरून रेज आले की तो रीड होणार आणि ते पुढे CD प्लेअरला दिलं जातं प्रोसेसिंगसाठी. सो इन दिस वे द डेटा इज गिवन फॉर प्रोसेसिंग. इज देयर इन डाऊट regarding CD player? ओके, स्क्रीनशॉट काढायचा तर तुम्ही काढू शकता. स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या.